जय जोहार जय आदिवासी। मी श्रीकांत घुले आणि तुम्ही पाहताय झी 24 तास। झी 24 तासच्या आवाज आदिवासी तरुणाईचा या खास कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि सर्वप्रथम आजच्या या दिवसाच्या तुम्हा सर्वांनाच झी 24 तासच्या सर्व रसिक प्रेक्षकांना अगदी मनापासून शुभेच्छा। आजही आदिवासी समाजातला मोठा घटक हा मुख्य प्रवाहापासून वंचित आहे। शिक्षण रोजगार असेल यापासून तो कुठेतरी दुरावलेला आहे आणि याच समाजातला तरुण आज आपल्या बांधवांना आपल्या समाजातल्या वंचित घटकांना मुख्य प्रवाहाचं दर्शन घडवतोय गाण्याच्या माध्यमातून रॅपच्या माध्यमातून। आज ज्या जागेवर आपण आलेलो आहे त्याच जागेवर आपले समाज बांधव यावेत। त्यांनी देखील ही दुनिया पाहावी जी दुनिया आपण जगतोय ज्या जगामध्ये आपण राहतोय ते जग त्यांनी देखील अनुभवावं आणि या जगाचा कुठेतरी ते देखील भाग व्हावेत कारण तो त्यांचा अधिकार आहे आणि हा अधिकार सर्वांना समान असला पाहिजे हेच आपलं संविधान सांगतं। आणि आपल्या संविधानानुसार आज कुणी वर नाहीये कुणी खाली नाहीये, एक समान रेष ओढली गेलेली आहे आणि त्या समान रेषेवर तुम्ही आहात मी आहो आणि आपण सगळे आहात। यामुळे या आदिवासी समाजातनं काही तरुण पुढे आले, कुणी गाण्याच्या माध्यमातून कुणी रॅपच्या माध्यमातून कुणी हातातल्या या लेखणीच्या माध्यमातून आपल्या समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न करतोय। ज्या समाजामध्ये आपला जन्म झाला, ज्या समाजाने आपल्याला वाढवलं त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, ज्या समाजाने आपल्याला शिकवलं त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्याला जमेल त्या मार्गाने आज प्रत्येक तरुण धडपडताना दिसतोय। त्यामुळेच अशाच काही आदिवासी समाजातल्या तरुणांशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे खास पाहुणे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। त्यापैकी काही लोक गाण्याच्या माध्यमातून कोणी लिखाणाच्या माध्यमातून जनजागृती करतोय आणि समाजाला समाज प्रबोधन करण्याचं काम या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतोय। तर आपल्या आजच्या स्टुडिओमधले जे मुख्य पाहुणे आलेले आहेत त्यांच्याशी आपण गप्पा करणार आहोत। त्यांनी जी गाणी लिहिलेली आहेत, जी गाणी त्यांची प्रदर्शित झालेली आहेत, रिलीज झालेली आहेत आणि लोकांनी देखील त्याला मोठा प्रतिसाद दिलेला आहे, लोकांना ती गाणी आवडतायत, ती गाणी देखील आज त्यांच्याचकडनं आपण गाऊन घेणार आहोत आणि आपण सगळे ती गाणी ऐकणार आहोत। तर आजचे जे आपले प्रमुख पाहुणे आहेत आपल्या स्टुडिओमध्ये जे आलेले आहेत त्यांची आधी ओळख करून घेऊयात। आपल्या स्टुडिओमध्ये आहे सुरुवातीला माहीजी, जी मधुरा घाणे, जिला माहीजी म्हणून ओळखलं जातं। रॅपिंगच्या माध्यमातून तिचं एक रॅप आलं आणि त्यानंतर स्टेज नेम म्हणून जे घेतलं जातं ते माहीजी म्हणून फेमस झाली। तिचे गाणं आपण ऐकलेले आहेत, तिचे अनेक रॅप आपण ऐकलेले आहेत आणि त्यामुळे माही तुझं सर्वप्रथम झी 24 तासमध्ये स्वागत आहे। थँक्यू सो मच। माही सोबतच आपल्यासोबत प्रवीण खंडवी देखील आपल्या सोबत आहे। प्रवीण बरोबर गौरव देखील आपल्या सोबत आज स्टुडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। गौरव देखील रॅपच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे, परिचित आहे। गौरवचे देखील अनेक रॅप आपण ऐकलेले आहेत आणि सचिन ठेमका जो लोकगीतांच्या माध्यमातून आज संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे आणि या सगळ्यांचीच गाणी आपण ऐकतो आणि ती गाणी आपण दररोज ऐकत असतो। रॅपच्या माध्यमातून देखील हा तरुण आवाज आज कुठेतरी आदिवासी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतायत आणि आपल्या समाज बांधवांना एक मेसेज देण्याचा प्रयत्न करतायत। सुरुवातीला आपण माहीजी पासून सुरुवात करणार आहोत। माही, आजच्या तरुणाईची भाषा जी आहे किंवा आजच्या तरुणाईमध्ये रॅप हा फॉर्म, म्युझिक फॉर्म फार फेमस झाला। आजच्या तरुणांची ती भाषा आहे, प्रत्येक जण आज रॅप ऐकतो। तुझ्या रॅप नंतर बऱ्याच आदिवासी तरुणांमध्ये अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया उमटल्या, अनेकांना एक नवं विश्व त्याच्यामुळे उलगडलं, त्यांच्यासमोर एक नवीन विषय गेला। मात्र तुझी सुरुवात कशी होती? कारण तुझ्या ज्या रॅपबद्दल आपण बोलत होतो, जंगलाचा राजा असेल किंवा इतरही तुझं विकासाचं खूळ असतील, ह्या सगळ्या रॅपची प्रचंड चर्चा झाली। मात्र तुझी सुरुवात कशी झाली हे आम्हाला ऐकायचं आहे, आपल्या प्रेक्षकांना देखील ऐकायचं आहे। त्यामुळं आधी तुझ्यापासून सांग की नेमकी तुझा प्रवास कसा होता आतापर्यंतचा, आपण रॅपिंगच निवडावं, रॅपिंग या क्षेत्राकडे जावं असं का वाटलं आणि पहिल्या रॅपचा जन्म कसा झाला? तर सर्वप्रथम धन्यवाद, तुम्ही मला झी 24 तासमध्ये इन्व्हाइट केलं आणि जागतिक आदिवासी दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर माझ्या रॅपची सुरुवात अशी झाली की मी कॉलेज करत होते इंजिनिअरिंग, मुंबई युनिव्हर्सिटीमध्येच माझं इंजिनिअरिंग कंप्लीट झालं आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये। तर इंजिनिअरिंग करत असताना मला इतका रस नव्हता इंजिनिअरिंगमध्ये, पण लहानपणापासून मी गाणे वगैरे ऐकत होते, जसं लोकगीतं झाले किंवा माझी आजी वगैरे गाणे ऐकत राहायची। गावाला गेलं की मग लग्नांचे गाणे असतात किंवा मग आमच्या घरी भजन वगैरे पण व्हायचे, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वरांचे। तर ते त्यामुळे गाण्याची आवड होती निर्माण झाली। हां, आणि माझे वडील कविता लिहितात त्यामुळे मला तो गुण मिळाला, आय थिंक असं आहे। हां, आणि सामाजिक विषयांवर का तर काय म्हणतात, माझी आईही थोडाफार प्रमाणात बचत गट वगैरे किंवा महिलांसाठी थोडंफार समाजात काम करते, त्यामुळे त्यांच्याकडून ते मला गुण मिळालेत म्हणजे सामाजिक विषयावर लिहिण्यासाठी किंवा मग लिखाणाची आवड म्हणा ह्या गोष्टी। आणि माझी सुरुवात पहिला रॅप म्हणायचं तर जंगलचा राजा हा आहे ऑफिशियल पहिला रॅप।
तर ते सॉन्ग मी लिहिलं, जंगलचा राजा हे गाणं मी लिहिलं आणि मला म्युझिक माहीत नव्हतं की म्युझिक काय असतं, कसं बनवतात, म्युझिक प्रोडक्शन काय असतं आणि लिहिलं तर आहे, म्हणजे लॉकडाऊनमध्ये लिहिलं होतं मी 7-8 महिने गावी राहून तो एक्सपिरियन्स करून जगून. मग मी त्या रॅपसाठी म्युझिक शोधत होते आणि सोशल मीडियावरती असे रॅपर्स किंवा म्युझिक प्रोड्युसर शोधत होते जे सोशल लिहित आहेत किंवा आपल्या स्वतःच्या काही गोष्टी आहेत त्या मांडत आहेत, आपल्या समाजाबद्दल लिहित आहेत किंवा आपल्या स्वतःच्या सामाजिक जाणीवा ज्या ठेवतात त्यांच्याबद्दल. तर मग असेच रॅप बॉस म्हणून एक मराठी आर्टिस्ट आहेत, रॅपर आहेत, तर ते पण सोशल पॉलिटिकल लिहितात, खूप छान रॅपर आहेत. तर त्यांना मी भेटली आणि त्यांनी त्या गाण्याला म्युझिक दिलं. इवन मला रॅपचं म्हणजे रॅप कसं लिहितात, कंपोजिशन कसं असतं इथपासून त्यांनी सांगितलं प्रत्येक गोष्ट. हां, तर त्यांचा खूप मोठा म्हणजे वाटा आहे हां असं म्हणेल मी. तर आणि त्यांनीच ते सॉन्ग शूटही केलं. तर ते सॉन्ग आम्ही आमच्याच गावी जाऊन शूट केले. वारंगुशी नावाचं गाव आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. तर तिथे आमच्या आजी आजोबांनाच आम्ही इन्व्हॉल्व केले त्या गाण्यामध्ये. जी संस्कृती, जे राहणीमान आहे, जल जंगल जमीन बद्दलची जी आपुलकी आहे, जो जिव्हाळा आहे, तोच त्या गाण्यात आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि आज ते सगळ्यांना आवडतंय. तर त्यासाठी थँकफुल आहे मी खूप. जंगलच्या राजाबद्दल तू इतकं बोलतीयस, मात्र आता आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट नाही आहेत, मात्र गौरव आहे बीट बॉक्सिंग, तो अर्थातच मदत करेल. तर आपण सुरुवात तुझ्या पहिल्या या रॅपनं करूयात. नक्कीच. ओल्या लाकडाची मोळी डोई खाली तापलेली भुई संग रान भाजी घेतो कुंडू करटले नचाई रानो राणी भटकंती रान नेव्याच्या शोधात आळवा करवंदरत गोधडा पडी मोहात डोहात पुर मारते ती उड्या वर उन्हाचा कहर जवा उन्हाचा कहर नाही मानत तो हार मध मोहाळ काढितो नेतो विकाया बाजार नेतो विकाया बाजार म्हणे जंगलाचा राजा पिंजून काढी अख्खा रान जोडी हिरण कधी तो शिदा पट्याची पानं शिदा आपट्याची पानं जल जंगल जमीन त्याच्या ख्यातीचा पुरावा आदिवासी वादळ येता सुटे सोसाट्याचा वारा राजा करी तोरा नाव तोच राखणदार खरा जंगलाचा राजा त्याचा वाघाला दरारा जल जंगल जमीन त्याच्या ख्यातीचा पुरावा आदिवासी वादळ येता सुटे सोसाट्याचा वारा राजा करी तोरा नाव तोच राखणदार खरा जंगलाचा राजा त्याचा वाघाला दरारा. क्या बात आहे, क्या बात आहे. वाघाला दरारा. खूप छान. तर ज्या पद्धतीचं माहीचं गाणं आहे आणि गौरवनं बीट बॉक्सिंग जरी केलं असलं तरी गौरव देखील रॅपर आहे. गौरव गातो, गौरव लिहितो. गौरवचं जागा हो हे जे रॅप आहे ते आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. त्या रॅपच्या माध्यमातून गौरव व्यवस्थेला ज्या पद्धतीचे प्रश्न विचारतोय ते प्रश्न पाहून आजही समाजातल्या अनेक अनेकांना विचार करायला भाग पाडण्याची ताकद त्या शब्दांमध्ये आहे, त्या प्रश्नामध्ये आहे. त्याच्यामुळं गौरव, तुझ्याबद्दल जसं माहीनं सांगितलं की लोकगीतांचा घरीचा काही वारसा होता, आजी असेल, वडील कविता लिहायचे. तुझा प्रवास कसा होता? कारण जागा हो मध्ये आम्ही ज्या पद्धतीचे प्रश्न ऐकतो, जे शब्द तू वापरलेले आहेत, जर कायदा तुमचा आहे तर आम्ही कोणाला प्रश्न विचारायचे, अशा पद्धतीची तुझी मांडणी आहे. तर हे कुठनं आलं आणि तुझी सुरुवात कशी झाली? या सगळ्या रॅपिंगकडे जायचं हे कसं ठरलं? सर्वप्रथम सर्वांना मानाचा जय जोहार. माझं नाव गौरव गिरीधर तुंबडा. तर रॅपिंग ह्या क्षेत्रात कसं काय आलो त्याचं कारण असं आहे की मी ज्या भागात राहतो पालघर जिल्ह्यामध्ये, तिथं वारली पेंटिंग ह्या सारख्याचा खूप चांगला हे आहे, प्रभाव आहे आणि तिथे होत असते. पण हे लहानपणापासून बघत आलो. तर मला पेंटिंगची आवड होती. तर मला हे काहीतरी हे पेंटिंगमध्ये वारली पेंटिंगच का होते, तर ह्याच्यात अजून काहीतरी आपण नवीन एक्सप्लोअर करू. तर मग ह्याच्यात पुढं मग शिक्षण घेतलं, मग ATD केली, नंतर फाईन आर्ट वगैरे केलं. आणि मग नंतर मग असं व्हायला लागलं की माझ्या परिसरात जे गाणी वाजतात हे खूप आदिवासी आपले जे लोकगीतं असतात ते होते. तर ते ऐकून ते मला खूप आवडायचे. पण असं होतं की जसं वारली चित्रकलेमध्ये समाजाबद्दल चित्र केलं जातं, पण तसे मुद्दे ते दिसून येत नाहीत. तसं गाण्यातनं पण मला काही ठिकाणी असं जाणवलं की अशा गोष्टी गाण्या थ्रू फक्त नेचरबद्दल सांगतात आहेत, पण ते नेचर बद्दलच आहे. ज्या आपल्यासोबत ज्या घटना घडतात आहेत, जे गरजा, जे प्रश्न आपल्याला उद्भवतात आहेत, ते सुद्धा मांडले पाहिजेत. म्हणजे थोडंसं थांबव, याच्यापूर्वीची जी गाणी आलेली होती, आदिवासी लोकसंगीत असेल, त्याच्यातून मुख्यतः निसर्ग देवता, निसर्गाची पूजा, निसर्ग राखला पाहिजे याच मुद्द्यांवर भर होता. हो, या पद्धतीचे जास्त असतात आणि हे असणंही चांगलं आहे. पण मला कुठेतरी तो झोनर मला पाहिजे होता की मी खूप स्वतःला एक्सप्लोअर करू शकतो, मी कदाचित टाइम जास्त बोलू शकतो त्या मुद्द्यांवर. कारण की गाणी ही 4 मिनिटाची असतात, पण रॅपला तुम्ही खूप वेळही घेऊ शकता, तुम्ही खूप तुमच्या भावना मांडू शकता, शब्दरचनेत तुम्ही तुमचे बदल करू शकता, तुम्हाला हवं तसं फ्रीडम भेटतं. आणि मला असं वाटलं की रॅप हे ट्राय केलं पाहिजे. मग मी 2-3 वर्ष ट्राय करत होतो, पण जागा होय मला
परफेक्ट ट्रॅक बनला मला स्वतःला व्यक्त होण्यासाठी. आणि जसं काम करायला चालू केलं त्याच्यावर, तर मला खूप जणांचा सहभाग त्याच्यात भेटला. कारण की तरुणांचे विचार तसे होते, पण सगळेच व्यक्त होऊ शकत नव्हते. तर मला खूप लोकांचा सहभाग भेटला. राहुल कांबडी सर म्हणून होते, ज्यांनी व्हिडिओसाठी खूप मेहनत घेतली. त्याच्यानंतर मयूर तुंबडा माझा भाऊ वगैरे आहेत, ऋषिकेश भोय आणि माझी म्युझिकची टीम वगैरे आहे. तर ते सगळे मिळून की भावा आपण काहीतरी करू. तर असे जे तरुण होते ते मी काहीतरी लिहायचो, तर ते कनेक्ट झाले एक एक करून. आणि मग अशा पद्धतीने मग सगळे कनेक्ट होऊन मग एक जागा हो हा प्रोजेक्ट करू. आणि त्यानंतर मग हा प्रोजेक्ट झाला. पण जागा हो बद्दल तू आता इतकं बोललाच आहेस, आणि जागा हो मुळे जसं तू म्हणाला की पहिली ओळख मिळाली, कारण ते पॉप्युलर झालं, ते सगळ्यांनी ऐकलं. त्याच्यामुळे पुन्हा एकदा आपण आता जागा हो पासूनच सुरुवात करूया. जागा हो साठी बीट बॉक्सिंग जर तुला मिळाली तर बरं होईल, किंवा जागा हो पासून आपण सुरू करूया. जळून खाक होण्याआधी मानवा तू जागा हो, जळून खाक होण्याआधी मानवा तू जागा हो, निसर्गाचा लेकर तू आता आज जागा हो, जळून खाक होण्याआधी मानवा तू जागा हो. हां, सांगा तुमचा मुद्दा काय आणि आमचे प्रश्न कोणते, जमिनी कसल्या आम्ही जंगल आम्ही जपले इथे, तुम्हाला दिसते प्रगती सांगा आम्ही जायचं कुठे, निसर्ग करता भ्रष्ट कोण नष्ट दिसत होते, मानवाला मानवाच्या हक्कापासून वंचित करता, घरे तोडतील कधी नेली जमीन लागे ना पत्ता, लढा जर केला आम्ही अशिक्षणाचा घेता फायदा, तुमची सत्ता तुमचा कायदा. मी जो मुद्दा मांडला की अशा पद्धतीचे प्रश्न विचारणं, कारण रॅप म्हणजे काय, तर रॅप म्हणजे विद्रोह आहे. एखाद्या ज्या समाज व्यवस्थेमध्ये आपण जगतोय, ज्या व्यवस्थेमध्ये अनेक संकटांना आपण सामोरं जातो, मात्र बालवयामध्ये त्या गोष्टी तितक्या कळत नाहीत. जसं जसं आपण मोठे होतो त्या गोष्टी आपल्याला कळतात, आणि कुठल्या समाजाच्या ज्या पायऱ्या आहेत त्याच्यामध्ये आपण कुठे आहोत हे आपल्याला कळतं, आणि आपल्या आजूबाजूची मंडळी कुठे आहे ते कळतं, आणि त्याच्यातून मग रॅपचा जन्म होतो. रॅपपासून आपण थोडं आता संगीताकडे वळूयात, लोकसंगीताकडे, लोकगीतांकडे वळूयात. प्रवीण देखील आपल्यासोबत आहे. प्रवीण, आदिवासी वादळ उठलंय र अशा पद्धतीचं गाणं व्हायरल झालं, जे गाजलं यूट्यूबवरती, बऱ्यापैकी त्याला चांगले व्ह्यूज आहेत आणि लोकांनी त्याला पसंती दिली. मात्र हा झाला आमच्या समोर असलेलं चित्र. याच्या पाठीमागची सुरुवात कशी होती? म्हणजे प्रवीण खंडवीचा जन्म कुठं झाला, त्यानं काय डोळे उघडल्यावर जो आदिवासी पाडा बघितला, आदिवासी मुलं मुली बघितली, तिथपासून ते आजपर्यंतचा प्रवास, याबद्दल काय वाटतं आणि तो कसा होता? सर्वप्रथम सर्वांना जय आदिवासी जय जवाहर. सर, प्रथमतः मी सांगू इच्छिते की मी कर्जत तालुक्यामध्ये माझं गाव डामसेवाडी म्हणून गाव आहे. आणि प्रथमतः म्हणजे माझं जे काही लहानपण होतं ते गावातच झाले. आणि मला म्हणजे आमच्या घरामध्ये असं कोणी कलाकार नसायचं, म्हणजे सर कला म्हणजे माहीत नव्हता. पण मी म्हणजे आमच्या घरामध्ये 3 भावंडं, माझं 3 जण, 2 एक बहीण आणि एक भाऊ आणि मी आहे. तर मला लहानपणापासून आवड होती. म्हणजे मी प्राथमिकपासून असं पोवाडे वगैरे म्हणायचो, छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे म्हणायचो. हळूहळू मी एकदम गाण्यामध्ये घुसलो. म्हणजे मला कोणी असं सांगितलं नाही की हे का करतोस तू, म्हणजे असं कोणी सांगायला नव्हतं की असं कर प्रवीण तू, तसं कर. पण मला सपोर्ट नव्हता घरामध्ये. पण माझे आई वडील शेती करतात, त्यांना काहीच माहीत नाही हे गाण्यामध्ये वगैरे. पण फक्त मी बघायचो आणि म्हणजे यूट्यूबला आपण बघतो, टी व्हीला बघतो, गाणी ऐकायचो आणि बोलायचो. आणि मी तसंच रियाज करत गेलो, हळूहळू रियाज करत गेलो. मी माझं प्राथमिक शिक्षण गावामध्ये झालं, त्याच्यानंतर मी कॉलेजला गेलो, बाहेर पडलो. त्याच्यानंतर मग हळूहळू मी MBA माझा पासआउट झालो. हळूहळू का ना, पण मी गाणे बनवत राहिलो. प्रत्येक 9 ऑगस्ट आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त मला घरातून सपोर्ट खूप असायचा, म्हणजे गावातल्यांचा किंवा माझ्या यूट्यूब फॅमिलीचा. त्याच्यानंतर हळूहळू मी प्रयत्न करीत राहिलो. आणि हळूहळू एखादा सॉन्ग माझा पहिला सण येतोय हा माझा पहिला जे सॉन्ग मी प्रदर्शित केले. त्याच्यानंतर मग मला म्हणजे गावातून प्रतिसाद भेटला, अरे खरंच की प्रवीण तू खूप चांगला काहीतरी करतोय. म्हणजे मग गावामध्ये मला चांगले लोक ओळखायला लागले, बाहेर लोक ओळखायला लागले. म्हणजे तिथून माझी खरी म्हणजे की प्रवीणच्यामध्ये काहीतरी गुण आहेत, म्हणजे तिथून सर्व लोकांना सुरुवात झाली माझी. मग तिथून हळूहळू मला माहीत पण नव्हतं की स्टुडिओ, म्हणजे मी प्रथमतः सांगतो की मी घरातून पहिले मोबाईलवर रेकॉर्डिंग करायचो. आणि माझा एक मित्र होता गावामध्येच, तर तो त्याच्या कम्प्युटरवर
एडिटिंग करून गाणं आम्ही टाकायचो. मी मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करायचो. पहिला स्टुडिओमध्ये वगैरे कधीच नव्हतो गेलो. तर मी तशी 3 गाणे माझे घरी रेकॉर्डिंग केली, मोबाईलवर रेकॉर्डिंग केली आणि मी प्रदर्शित केली. त्याच्यानंतर सर्वांनी मला सांगितलं, मित्र भेटले मला, त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की प्रवीण तू स्टुडिओमध्ये जाऊन रेकॉर्ड करू शकतो. म्हणजे मग तेव्हा मी पहिलं गाणं म्हणजे आता जसं सांगितलं तुम्ही आदिवासी वादळ उठलंय रे, हे गाणं माझं प्रदर्शित झालं. हळूहळू नंतर लोकांनी मला म्हणजे जवळ केलं की हळूहळू मी गाणे बोलत राहिलो. म्हणजे मग तू हे गाणं स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केलं? हो, स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केलं. आज आपल्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा ते आपण ऐकूयात. ओके, नक्कीच सर, तुम्हाला याची धून नक्कीच ऐकायला भेटेल. ए भीर 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 आन गिर 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 वेगात वार सुटलंय रे, भीर 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 आन गिर 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 वेगात वार सुटलंय रे, उठलंय रे आदिवासी हे वाद उठलंय रे, उठलंय रे आदिवासी हे वाद उठलंय रे. क्या बात है, वाह. तर सचिन देखील आपल्या सोबत आहे, सचिन ठेमका. सचिनची देखील अनेक गाणी आज यूट्यूबवर प्रसिद्ध आहेत. मागच्या काही काळामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नागपूरच्या दौऱ्यावर आल्या असताना त्याचा सत्कार देखील झाला आहे. त्याच्यासोबत अनेक आदिवासी बांधवांचा सत्कार झाला आणि त्यांच्याशी त्यांनी बातचीत देखील केली. तो देखील प्रसंग आपण त्याच्याकडनंच ऐकणार आहोत. मात्र सचिन, या सगळ्याची सुरुवात तिघांचं आपण ऐकलं की प्रत्येकाला एक काहीतरी ट्रिगर पॉईंट ठरतो आणि त्याच्यानंतर माणूस एका विशिष्ट आपल्या या संपूर्ण करिअरच्या दृष्टीने म्हणा, आयुष्याच्या दृष्टीने म्हणा वळण घेतो आणि नंतर पुढचं नवीन आयुष्य सुरू होतं. सचिन ठेमकाची जेव्हा आम्ही गाणी ऐकतो, आदिवासी दंग झाला असेल, त्याच्याबरोबर तुझी जगात बांधला आदिवासी पाळा, या आदिवासी पगडा सॉरी, तर ही सगळी गाणी ऐकताना याची सुरुवात कशी होती, तुझी सुरुवात कशी होती? माझ्या जीवनाची सुरुवात तर शिक्षणापासूनच थोडक्यातच सांगतो. हो. हां, मी जेव्हा 2 वर्षाचा होतो तेव्हाच वडील वगैरे आई वडील ते देवाघरी निघून गेले. शिक्षण माझं आश्रमशाळेमध्ये झालं पूर्ण. त्याच्यानंतर मग जे 11वी 12वीचं कासा आणि तिथून मग पनवेलला झालं. ते डी एड झाल्यानंतर मी घरी आल्यानंतर त्यावेळेस डी एड झाल्यानंतर स्कोप नव्हता, म्हणजे शिक्षक वगैरे असं तसं. नंतर बाकीचे सर्व प्रेम, आमच्या ग्रामीण भागामध्ये प्रेम जो एक विषय होता त्याच्यावरती जास्तीत जास्त गाणे येत राहा. माझ्या मनात आलं की बाबा हे प्रेमाचं जर जास्त हे होत असेल तर आपण एक समाज प्रबोधनात्मक गाणं एक काढायला पाहिजे किंवा ते लोकांपर्यंत पोचवायला पाहिजेत. म्हणून मग माझा एक मित्र होता जो आता पुण्याला आहे, तो माझा क्लासमेट. मग तो माझ्या पाहुणे आलेला घरी, अरे सचिन तू तर मुंबईच्या जवळ आहेस, मग लोक तुला गाणं जर तू काढलंस तर तुला लोक प्रतिसाद चांगले देतील. मग तो येऊन गेल्यानंतर माझी टूप पेटली की आपण हे गाणं काढायला पाहिजे. मग मी पहिल्या वर्षी ते गाणं लिहिलं, त्याच्यानंतर थोडासा खर्चाचा बजेट बसत नव्हता म्हणून मी ते दुसऱ्या वर्षी गाणं काढलं, जगात बांधला आदिवासी पगडा. बरं. मग ते काढल्यानंतर लोकांचा प्रतिसाद वगैरे चांगला भेटला. नंतर मग IAS अधिकारी आलेल्या इथे पालघरला, आपले डहाणूला. मग त्याने ते गाणं वगैरे बघितलं, माझा प्रोग्राम एक ठिकाणी मी बोलत होतो. मग त्याने मला इथे राजभवनामध्ये आणलं एक प्रोग्रामसाठी. मग तिथे मग आदिवासींचा जय जयकार बिरसा मुंडाचं ते राज्यपालांच्या तिथे मी सांगितलं आणि ते म्हणजे तिथं म्हणजे बोलल्यानंतर मग ते गाणं रेकॉर्ड करून यूट्यूबला हे प्रदर्शित केलं. अशा पद्धतीने एक समाजाला कशी, माझं असं मत आहे की आपण फक्त जल जंगल जमीन या विषयावरती जास्त बोलतो. तर माझं असं मत आहे, विचार करतो की आपण फक्त जल जंगल जमीन जेव्हा आपण सांगतो की त्याचे रक्षण करायला पाहिजे. जसं सर तुम्ही आज बोलले की आम्हाला इथं आणलं म्हणजे आम्हाला खूप वेगळं काहीतरी, म्हणजे जग कुठे चाललंय. माझं असं म्हणणं आहे की आमच्या सर्व आदिवासी तरुणांना असं म्हणायचं आहे, इथं तुम्हाला कोणी आणलं नाही, तुम्ही आलात. हां, थँक्यू सर. माझं असं म्हणणं आहे की आपण फक्त जल जंगल जमीन इथपर्यंतच राहिलो आणि जग कुठं चाललंय ते जर आम्ही त्यामध्ये जर इन्व्हॉल्व नाही झालो तर आम्हाला ज्या हव्या आहेत गोष्टी त्याच्यासाठी आम्हाला पैसा लागणार. त्याच्यासाठी जर आम्ही धडपड नाही केली, त्या याच्यामध्ये आम्ही घुसलो नाही तर आम्ही किती परत जल जंगल जमीन किती परत राखणार. म्हणजे ज्या समाजामध्ये ज्या पुढे येण्यासाठी गोष्टी लागतात त्याच्यासाठी पैसा लागतो. आणि आमच्या समाजामध्ये असं आहे का जल जंगल जमीन तर आम्ही राखतो, पण त्याच्याबरोबर शिक्षण
शिक्षण महत्त्वाचं. महत्त्वाचं. शिक्षण जर आम्ही नाही घेतलं आणि जर जंगल जमीन राखतच राहिलं तर आम्हाला जे आता आम्हाला समजा TV असेल किंवा छोट्या छोट्या वस्तू आहेत त्या जर आम्हाला पाहिजेत असेल तर त्याच्यासाठी शिक्षण पाहिजे. त्याच्यामुळे मग शिक्षणावरती माझे गाणं जास्तीत जास्त आहे तसं म्हणजे समाज प्रबोधनात्मक. बरं, मग हे जे आदिवासी पगडा जे गाणं आहे, जगात बांधला आदिवासी पगडा, ते आधी आपण एकदा ऐकूयात आणि मग पुढच्या गप्पा सुरू करूयात. चालेल, ते थोडंच सांगतो मी. हो हो. जंगलचा राजा आदिवासी माझा, साऱ्या जगात आमची ख्याती. वा, क्या बात. तर अशा पद्धतीनं म्हणजे सगळ्यांच्या बोलण्यातनं एक मुद्दा वारंवार येतोय की आजपर्यंत निसर्ग देवतेबद्दल आपल्या लोकगीतांनी यापूर्वी बऱ्याच जणांनी लिहून ठेवलेलं आहे, पण आता हा ट्रान्सफॉर्मेशनचा काळ म्हणता येईल संपूर्ण आपल्या आदिवासी म्युझिक इंडस्ट्रीसाठी असेल किंवा तुमच्यासारख्या तरुण मुलांकडनं असेल की जे एक पाऊल पुढे टाकतायत आणि आता समाज प्रबोधनात्मक विषय आपल्या याच्यामध्ये येऊ लागत आहेत. म्हणजे जे आपल्या आजूबाजूला आता काँक्रीटचं जंगल ज्याला आपण म्हणतोय, म्हणजे एकीकडे आपण आता शहरीकरण वाढत असताना माहीच्या गाण्यांमधनं आपल्याला जे तुझं रॅप आहे विकासाचं खूळ ज्याला तू टायटल दिलेलं आहे, तर त्या गाण्याचा जन्म कसा झाला, त्यामागे तुझा काय थॉट होता? कारण एकीकडे बिल्डिंग वाढत आहेत, शहरीकरण होतोय आणि प्रत्येक म्हणजे AI चा जमाना आहे थोडक्यात. बहुतांश भागामध्ये बहुतांश सेक्टरमध्ये AI पोहोचलाय, त्याची कामं देखील सुरू झालेली आहेत. मात्र ही एक वेगळी दुनिया आहे, AI ची जमाना वेगळा आहे. आजही आजच्या तारखेला एक असा समाज घटक आहे, अशी आपली समाज बांधव आहेत जी याच्यापासून अनभिज्ञ आहेत, त्यांना या गोष्टीशी काही त्यांचा संबंध नाही आहे, मात्र ते निसर्ग राखतायत. त्याच्यामुळं तुमचं हे जे काय खूळ आहे विकासाचं हे तुम्हाला लखलाभ असो. मला निसर्गाचा माज आहे असं ज्यावेळेस माही सांगतीये, तर त्या गाण्याचा कसा जन्म झाला किंवा त्या गाण्याबद्दल काय सांगशील? तर जंगलचा राजानंतरला मी परत एन्व्हायरमेंटवरती रॅप लिहायचा विचार केला होता, निसर्गावरती. कारण निसर्गावर जितकं पण लिहू तेवढं कमीच आहे आणि आजकाल म्हणजे आज इतकी गरज आहे निसर्गावर लिहिण्याची बोलण्याची, कारण ह्रास होत चाललाय. कशामुळे तर आधुनिकतेमुळे आणि त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगच्या चर्चा त्याच्यामुळे सुरू होतं. आणि काय म्हणतात आजकालची जी पिढी आहे, आमचीच पिढी, ती आधुनिकतेकडे त्यांचा कल जास्त आहे, आधुनिकतेकडे जास्त झुकतीये, पण ते मूळ विसरतायत. आणि ते मूळ न विसरता आधुनिकता कशी आणता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटत होतं. आणि ते विकासाचं खूळ कुठेतरी आलंय असं मला जाणवत होतं. जसं की त्या दरम्यान आय थिंक आरेचा प्रोटेस्ट झाला होता, आरे फॉरेस्ट जे आहे मुंबईमध्ये, तर तिथे मेट्रो कारशेड बनवत होते, त्याचा प्रोटेस्ट चालू होता. तर तो पण एक मुद्दा होता. तर असे बरेच मुद्दे होते. आय थिंक पूर पण आला होता, खूप आपल्या गावागावांमध्ये पूर आला होता. आणि त्या गोष्टी ज्या होत्या त्या मला गाण्यात मांडायच्या होत्या की तुम्ही निसर्गाचा ऱ्हास करून जर डेव्हलपमेंट करत असाल तर तुम्हाला काय भोगावं लागेल ते तुम्ही बघा. तर मग तेच होतं की चंद्रावर जाणाऱ्यांनो आधी पृथ्वीला तर जपा, असं त्यात मी म्हटलंय विकासाचं खूळमध्ये. तर तेच काही मुद्दे होते जे मला मांडायचे होते विकासाचं खूळमधून. तर त्या प्रकारे तो विकासाचा खूळचा जन्म झाला. मग तेच ऐकूयात एकदा, परत एकदा विकासाचं खूळ सादर करूयात. जरूर. नमस्कार मंडळी, आज पुन्हा विषयावर बोलू. नेचरचं करू कौतुक, विकासाची पानं खोलू. काही काळापूर्वी माणसाची इतकीच गरज होती, अन्न वस्त्र एका छताखाली लाईफ सरत होती. सरस होतं प्रकृती आणि माणसाचं नातं, पशु पक्षी प्राणी सारे एकोप्याने राहतं. मग आलं विकासाचं खूळ, केलं निसर्गाला दूर. पैशाचा पूर, माणूस की झाली चूर. शहरात आले लोंढे आणि वाहनांचा धूर, नुसता धूर झाला डेव्हलपमेंटच्या नावाखाली. महापूर आला पाण्याखाली, गावं गेली, गेला धुवून विकास, झाली धरती भकास. तेव्हा कुठं जरा माणसाला जाग आली. अरे जाण ठेवा निसर्गाची जरा, काही झाली त्याची तराव. साड झालं रान आणि सुकलेला झरा. वा, क्या बात है. टाळ्या एकदा माहीसाठी. तर पुन्हा तोच मुद्दा येतोय वारंवार की आजची जी पिढी आहे, म्हणजे तिच्या बोलण्यातनं देखील तो आला की शिक्षण घ्या मुख्य प्रवाहात या, मात्र आपलं जे मूळ आहे ते विसरता कामा नये. आज तुम्ही जी तुमची नवीन पिढी पाहता, तुमच्यापेक्षा लहान असलेली मुलं पाहता, तुमच्याच भागातले, तुमच्या समाजातले, आपल्या आजूबाजूचे, त्यांच्याकडे पाहून काय वाटतं किंवा सध्याचं चित्र बदललंय का? म्हणजे जंगल जमीन यापासनं ते मुलं कुठेतरी एक पाऊल पुढे गेली आहेत का? शिक्षणाच्या प्रवाहात ते आली आहेत का? तुमची काय निरीक्षण आहेत किंवा तुमच्या आजूबाजूचं चित्र काय? सर, शिक्षणाच्या प्रवाहात तर सांगता येईल की काय होतं ना की सगळ्यांना आता असं म्हणजे मी मोस्टली पालघरच्या भागात राहतो, तर पालघरमधलं होतो की 12वीपर्यंत शिक्षण ठीक आहे आणि त्याच्यानंतर मग कुठेतरी कंपनीत आपल्याला जॉब भेटून जाईल आणि बस त्याच्या पुढे शिक्षण नाही. बेसिक थॉट आहे, बेसिक थॉट तोच चाललाय. आणि मग खूप कमी वयात लग्न करणं ह्यासारख्या गोष्टी
समस्या जाणवतात आहेत. आणि ह्याच्याकडे जरी नॉर्मल सारखं बघितलं तर हे नाही, हे खूप चुकीचं आहे. कारण की आपण पुढच्या भविष्यात कशा पद्धतीने बघू. कारण की आता बघायला गेलं तर आताच पोलीस भरती वगैरे चालू होती, तेव्हा असा प्रश्न उद्भवला की जे आदिवासी विभागातली पोरं आहेत त्यांचे उंची वगैरे हे थोडे त्याच्यात बसत नाही. तर त्याचा प्रॉब्लेम असा निघाला की कमी वयात लग्न होणे किंवा काही गोष्टी अशा आहेत की म्हणजे जागरूकता योग्य पद्धतीने आहेत. आम्हाला मुख्य प्रवाहात जायचं आहे, आम्हाला निसर्ग सुद्धा जपायचा आहे, पण आम्हाला मुख्य प्रवासात सुद्धा जायचं आहे. जर तुम्ही सरकारकडनं आमची हीच अपेक्षा आहे की तुम्ही जर आम्हाला अशा पद्धतीने काहीतरी द्याल तर आम्ही आमच्या योग्यतेला अजून पुढे घेऊन जाऊ शकतो. बरोबर. आणि आमच्या भावंडांकडे हीच अपेक्षा असते. बरोबर. आणि ह्या पद्धतीने मग आम्ही थोडं समाज प्रबोधन करण्यासाठी लेख लिखत असतो. तुला काहीतरी बोलायचं होतं. सरांनी सांगितलं की शिक्षणाचा प्रभाव कमी असल्यानंतर जे स्वच्छतेच्या बाबतीत असेल, स्वच्छता पण खूप कमी आहे. म्हणजे या विषयावरती पण मी म्हणजे गाणे वगैरे आहेत माझ्या दुसऱ्या चॅनलवरती, त्याविषयी मला एक गाणं म्हणायचं आहे. हा ना, आरामात. तुझ्या मधला निर्व्यसनी माणूस पाहिजे आणि तुझ्या मधला निर्व्यसनी माणूस पाहिजे. अरे दारू पिऊन रस्त्यावर पडशील दादा, अरे दारू पिऊन रस्त्यावर पडशील दादा. अरे येता जाता लोकांच्या खासील लाता, अरे येता जाता लोकांच्या खासील लाता. ना बियर ना क्वार्टर ना देसी पाहिजे, ना बियर ना क्वार्टर ना देसी पाहिजे. आणि तुझ्या मधला निर्व्यसनी माणूस पाहिजे. क्या बात है, वाह. तर सर म्हणजे कसं अर्थात सोप्या भाषेत सांगितलं ना थोड्या संदेश लोकांना तर ते कळतं. बरोबर. तर मला असं म्हणायचं होतं की आदिवासी मुलांमध्ये जबाबदारी खूप लवकर येऊन जाते. कारण असं होतं की त्यांचे जे आई वडील आहेत ते मोलमजुरी करायला जातात बाहेरच्या गावी जिथे जास्त शेती आहे. तर दुसरीकडे शेती करायला जात असल्यामुळे त्यांच्या मुलांना त्यांना आश्रमशाळेत टाकावं लागतं. आणि आश्रमशाळेमध्ये तुम्ही हालत बघशाल आता, म्हणजे तुम्ही अक्षरशः जाऊन बघाल तुम्हाला पण रडायला येईल, इतकी बेकार अवस्था आहे आश्रमशाळांची काही काही ठिकाणी. म्हणजे मुलींची सुरक्षेचा विषय आहे, मुलींच्या वॉशरूमचा विषय आहे, मुलांना जेवायला जे मिळतं त्याच्यामध्ये म्हणजे डाळ म्हणजे पाणी असतं अख्खं. तर अशा प्रकारचं जेवण त्यांना खालच्या निकृष्ट दर्जाचं जेवण मिळतं. तर अशा अवस्थेत ते मुलं राहतात आणि तिथे राहून पण शिक्षण घेतात. पण 10वी-12वी पर्यंत शिक्षण घेतात आणि त्यानंतर परत त्यांना जबाबदारी येते घराची, की त्यांना असं वाटतं की मलाही कमवायला पाहिजे. जर माझ्या घराचं मला काहीतरी भलं करायचं, पोट पाळायचं, तर मलाही कमवायला पाहिजे. त्यामुळे ते लवकर काय म्हणतात त्याला रोजगार कमवण्यासाठी घराला हातभार लावायला जातात असं होतं. आणि त्यात असं होतं की वाईट संगतीही कधी लागून जातात. त्यामुळे तुमचा मुद्दा जो आहे की व्यसनांकडे जातात. सर आमच्या इकडे पण आता जे मुलं शिकतात म्हणजे जसं सांगितलं ताईंनी की 10वी-12वी पर्यंत आपल्या आदिवासी विभागाच्या आश्रमशाळा असतात तिथपर्यंत शिकतात. पण त्याच्यानंतर त्यांना पुढे काय करायचं ना सर हे काही माहीत नसतं. कारण मी माझ्यावरून सांगतो, आता जेव्हा मी माझी 10वी-12वी केली माझ्या कॉलेजमध्ये, पण त्याच्यानंतर मला पुढे काय करायचं होतं ना मला कोणी सांगत नव्हतं, काहीच नव्हतं. पण मला थोडंसं मार्गदर्शन भेटलं. हे मार्गदर्शन सगळ्या पोरांना म्हणजे मुलांना भेटत नाही. म्हणजे बहुतांश मुलं 12वी परत करतात, त्याच्यानंतर मग काय असेल ते गावामध्ये किंवा जसं सिटीमध्ये जे काही आपल्या कंपनीमध्ये असतात ते कंपनीमध्ये प्रायव्हेटमध्ये जॉब करणार, 10-12 हजाराच्या आयुष्यभर तेच करणार. म्हणजे पण त्यांना म्हणजे मार्गदर्शन केलं तर कदाचित खूप पुढे जातील म्हणजे मुलं. म्हणजे तसं काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे हा जो मुद्दा आहे की लवकर कमवायला लागतात त्याच्यामुळे मग शिक्षण कुठेतरी थांबतं आणि ते पुन्हा एकदा प्रवाहाच्या बाहेर पडतात. मग कुठेतरी कमी पैशात काम करत राहायचं, पुन्हा एकदा मग चुकीच्या मार्गाला लागण्याची देखील त्याच्यामध्ये भीती आहे. तर हाच मुद्दा आहे. गौरवची देखील जी 2 रॅप आहेत ज्याबद्दल आपण चर्चा करत होतो ते आधी ऐकूयात, मग पुन्हा एकदा पुढच्या मुद्द्यावर जाऊयात. तर मी ह्याच्या लाईन आहेत तर जसे हे म्हटले की ज्या पद्धतीने वाईट मार्गाकडे जातात, पण ते कुठेतरी समाजात पाहूनच ते आपल्याकडे येतात. बरोबर. तर त्याच्यावरनं थोडंसं लिहिलेलं जे दिसतं त्यांना ते त्यालाच अनुकरण करतो लहान माणूस. तर मी या पद्धतीने केलं की माझ्यात एक रॅपर शिरलेला आहे आणि आपल्याकडे असं अंधश्रद्धा नाही म्हणू शकत पण असं झुंतात देवासाठी. तर त्या पद्धतीने मी आहे की माझ्यात रॅपर शिरलेला आहे आणि ते लोकांना बघवत नाही. त्याला काही भागात देव अंगात येणं असं. असं तर मी त्याबद्दल लिहिलेलं. अरे तू झुन माझ्या भक्ता
लागेल खैस मागं मी पळतो एकटा, हिपहॉपचा अंगारा माथ्याला नसा नसामध्ये रॅपिंगचा रक्ता, मी एकटा सत्य वक्ता, कोण नाही करता घरता, नको ती गुलामी विचारांची आणि नको ती सडकी मानसिकता, मी पाहतो समाजामध्ये विषमता करता पाहून दुर्लक्ष, जर समाजसेवा असेल हे तू सर्वांचा का नाही एकच पक्ष, मी ऐकले नेता लोक लबाडे कामाचा पत्ताने वोटिंगवर खर्च, गुलामी विचारांची झाली की पिढी दर पिढी बनते नरक, पोरांचं पाडं नाही पाठ पण माहीत ते आणलं ताडीचा अड्डा, कामाचा पत्ता नाही नोकरी चालवतं कोण घर तरी एकटा, कोड्या कपोरी पळून जात लगीन करीत व्हॉट्सअप इंस्टा, गाडी घे साईटला आरसा नाही बाईकला डोकर हेल्मेट नाही करस क्या भाईगिरी, शिकला ना शाळेत हा समाजात बघून सांगा ही कोणाची जिम्मेदारी, अशिक्षितपणाने पसरे गुन्हेगारी, जमीन शेती विकून ये घरी लाचारी, ह्या बोलत नाही माझ्यातलं भूक या बोलते माझ्यातला देशाचा नागरिक, अरे तू जुन माझ्या भक्ता, लागेल खाईस मागत मी पळत तू एकटा. क्या बात आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्याला शाळेत शिकवल्या गेलेल्या हा, हे नाहीये. समाजात बघून. मग हा तो शिकला कुठं हे तुम्हाला आम्हालाच तो पाहतोय. म्हणजे हे जर त्याच्यापासून थांबवायचं असेल तर हे आधी आपल्याला थांबवायला लागेल. हो बरोबर. सुंदर लिहिलंय. गौरवने जसं सांगितलं मोबाईलचा जो मुद्दा मांडला तर खरंच म्हणजे सगळीकडे आता जे मुलं सगळे 10वी 12वी किंवा 8वी 7वीच्या मुलांकडे पण आता म्हणजे सगळ्यांकडे मोबाईल झाले सर. म्हणजे मोबाईल चांगला तर म्हणजे खूपच चांगला आहे पण तेवढा पण वाईट आहे म्हणजे वाईट पण आहे म्हणजे कारण आता भरपूर आपली मुलं आहेत गेमिंगमध्ये घुसलेत जे काही पबजी वगैरे भरपूर असे कारण बघतोय तर दिवसभर पबजी शाळेतून आली तरी पबजी म्हणजे असं पबजीला नाव नाही ठेवत पण किती लिमिट किती करायचा अभ्यास किती हे ते सगळं जर योग्य रीतीने केलं तर आपण एक चांगल्या लेवलला जाऊ शकतो. म्हणजे सचिन हे जे विषय आहेत म्हणजे आता निसर्गाच्या पुढे आपण बोलतोय की निसर्गावरती खूप गाणे आले. आता त्या विषयांमध्ये खूप वाढ झाली आहे. म्हणजे जवळपास व्यसनाचा विषय असेल, शिक्षणाचा विषय असेल, रोजगाराचा विषय असेल, भ्रष्टाचाराचा असेल, अशिक्षितपणा असेल, एक एक करून आता जी नवीन गाणी येत आहेत रॅपच्या माध्यमातून असतील, तुम्ही जी लिहिली ती असतील, लोकगीतं असतील, त्याच्यामध्ये जवळपास आता ही जे नवीन विषय आले त्याच्यामुळे कुठंतरी काही फरक जाणवतोय का किंवा काही लोकांच्या तशा पद्धतीच्या प्रतिक्रिया येत आहेत? हो येतात. अगोदर म्हणजे 10 ते 15 वर्ष अगोदर माणसाची आमच्या आदिवासी जी समाजातील लोकांची जी मानसिकता होती की बाबा म्हणजे शिक्षणाला जास्त महत्त्व नाही द्यायचे, पण आता एक 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 आता पोलीस भरतीमध्ये पण भरपूर पोरं लागले. आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये शिक्षक कंत्राटी भरती त्याच्यामध्ये पण भरपूर जवळ 700-800 पोरं लागली. म्हणजे हे जेव्हा समोरचा व्यक्ती बघतो आता हा आम्ही दोघं सोबत आहोत, मी जर थोडंसं काहीतरी घेतलं का ह्याला बघ ना का त्याने काय केलंय मला पण करायला लागेल. त्याच्यामुळे तुम्ही जो सांगितला प्रश्न की काहीतरी बदल होतोय फक्त अर्थात की आमची जी युवा पिढी आहे ना ती जास्तीत जास्त समाज प्रबोधन कसे गाणे काढतील त्याच्याने लोकांची मानसिकता सर बदलेल. अर्थात मानसिकता चेंज व्हायला पाहिजे. आम्ही तर संस्कृती राखतो जे आहे ते आहे पण थोडीशी मानसिकता जर चेंज केली. काही ठिकाणी असे पाड्या आहेत ना सर की तिथे म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं स्वच्छता ती तर म्हणजे अंघोळ पण नाही करायची किंवा त्या गोष्टी तर सोडून द्या असं. आणि त्याच्यामध्ये व्यसन मग विडी वगैरे ते त्याच्यानंतर मग त्याच्या मग खूप आजार होतात. आणि दुसरी गोष्ट की जी मगाशी म्हटले मी की मानसिकता आई वडिलांची जे समोर दिसतं ना तो पोरगा शिकलाय 12वी किंवा 15वी झालाय तो नोकरीला नाही लागत तर मग तुला काय नुसता शिकू. बरोबर. माझ्या भाषेत सांगतो मग तुला काय शिकू एवढा खर्च 10-15 वर्षा घ्या तू जा कामाला. मग ते जिम्मेदारी घेतात घराची. म्हणजे अर्थात की त्या आई वडिलांची मानसिकता तेवढीच. मग त्या आई वडिलांना सांगायला पाहिजे का आपल्या पोरांना शिकवा. बरोबर. म्हणजे आम्ही जेव्हा सांगू का बघा आपण शिकला तर एवढा तुझी मुलगी जर शिकली शिक्षिका झाली तर तिला एखाद वर्षानंतर 40,000 पगार येईल महिन्याला, त्याच्याला 10,000 तुला दिले तरी पण तू आनंदात राहशील. असं जेव्हा आपण आमच्या गावठी भाषामध्ये म्हणजे खेडेपाड्यातल्या भाषातून जर आम्ही सांगितलं लोकांना लगेच पटकन समजतं आणि कळतं. बरोबर. असं जसे हे म्हणाले की तुमचा मुद्दा बरोबर आहे पण मला अजून ह्याच्यात ॲड ऑन करायची की अजून अशी पिढी तयार नाही झालेली जी खूप उच्च पदावर शिक्षण घेत असेल, जी आदिवासी समाजात आहे की ती योग्य गायडन्स करेल विद्यार्थ्यांना पोरांना की हां या पद्धतीचे शिक्षण तुम्ही घेतल्यावर अजून पुढे जाल. आता मी आधी बोललेलो की 12वी पर्यंत शिकतात त्याच्या पुढे हे नाही आहे. आता हे सगळ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे शिक्षणासाठी. आम्ही सगळ्यांनी मेहनत घेतली ना असं नाही पण त्याच्याही पुढे लेवलला जर जायचं असेल तर त्यासाठी आम्हाला गायडन्सच नसतो की कोणाला जाऊन विचारू. बरोबर. कारण की यापुढे जर मला मास्टर्स करायचं असेल फाईन आर्ट करायचं आहे तर त्या पद्धतीचे विद्यार्थी नाही आहेत. ते मग इकडे कुठेतरी शहरात आल्यावरच होतं. तर
तर ते खूप मिळणं गरजेचं आहे आणि ते मार्गदर्शन नसल्यामुळे मग ह्या गोष्टी घडत सर जे जातात. बोलले ना त्याला म्हणजे अनुसरून मला म्हणजे एक आव्हान करायचं आमच्या जे आदिवासी जे सरांनी सांगितलं की बाकीचे आहेत म्हणजे ठराविक माणसं आहेत जे उच्च पातळीचे शिक्षण घेतलेत, हो चांगल्या चांगल्या बँकेचे साहेब आहेत, वकील आहेत, मोठमोठे आहेत. मग माझी एक हात जोडून त्यांना विनंती आहे की तुम्ही जर एक शब्द जरी सांगितलं की समाजामध्ये का बाबा भले तुम्हाला जिथं वेळ भेटेल, जिथं स्टेज भेटेल तिथं जर तुम्ही सांगितलं आपल्या समाजाबद्दल का बाबा तुम्ही चांगल्या गोष्टी सांगितल्या तर ते लोक साधे याचं ऐकणार नाही. पण तुम्ही एखादे प्रतिष्ठित आहात ना, आमदार म्हणजे XY जे असतील ते त्यांनी जर एखादी गोष्ट सांगली ती लोक एक्सेप्ट करतात. नाही, त्या साहेबांनी सांगितलेली आहे. तर आता ही त्यांची देखील जबाबदारी आहे की तुम्ही येणाऱ्या ज्या पुढच्या त्यांनी पिढ्या आहेत, सुद्धा एक हात जोडून विनंती करा म्हणजे आमच्याकडून एक विनंती राहील असं की जे म्हणजे वकिलापासून ते डॉक्टर पासून जे जे पुढे गेलेत म्हणजे असं सर आहे ना की आमच्याच भागामध्ये एखादा मॅनेजर झालेला आहे बँकमध्ये, तिथे जर म्हणजे ठराविक ठिकाणी हो मग म्हणजे दुर्लक्ष करतात. नाही समजलं. मोठी बेसिकली मुद्दा हा आहे की जर तुम्ही आज ज्या स्थानावर बसलेला आहात, तुमच्या समाजात नाही येता, तुम्ही तुमचं हे आद्य कर्तव्य आहे की तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीला हे तुम्ही सांगितलं पाहिजे. याच सगळ्या विषयाला अनुषंगून एखादं जर गाणं असेल, कोणाचं रॅप असेल किंवा तुला एखादं गीत गायचं असेल तर आपण ते आता घेऊयात. कोण गातंय? कोणीही गाऊ शकतं म्हणजे तुमच्या तिघांचं चौघांपैकी. मी एक माझा गाणं आहे म्हणजे लाल भडक आदिवासी कडक, हे गाणं मी आता बोलतोय. ये लाल भडक आदिवासी कडक, डर नाही कुणाच्या बापाचा. ये लाल भडक आदिवासी कडक, डर नाही कुणाच्या बापाचा. हो तो जल्लोष साऱ्या आदिमाचा, जागतिक आदिवासी दिनाचा. हो तो जल्लोष साऱ्या आदिमाचा, जागतिक आदिवासी दिनाचा. क्या बात आहे. आणि आता अगदी कार्यक्रमाच्या शेवटी जाता जाता माही, ज्या विषयांवरती अगदी सुरुवातीला तू लिहिलं जंगल का राजाबद्दल, जे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं, आता जी तरुण पिढी आहे त्यांना तू काय सांगू शकतील किंवा अनेकांना, अनेक मुली असतील, आदिवासी समाजातल्या मुलं असतील ज्यांना रॅपिंगकडे यायचं आहे, त्यांना जाता जाता अगदी काय सांगशील? त्यांना हेच सांगेल की म्हणजे तुम्हाला जे पण तुमचे प्रश्न आहेत जे मांडायचे आहेत किंवा तुम्हाला तुमचं काय म्हणतात समाज सेलिब्रेट करायचं आहे, तर ह्या ज्या गोष्टी तुम्हाला जेही मुद्दे मांडायचे तुम्ही निडरपणे करा. सपोर्टच मिळेल याची अपेक्षा न करता स्वतःहून सुरुवात करा, लिहायला सुरुवात करा किंवा मग कुठेतरी यूट्यूबला फ्री म्युझिक बीट्स असतात तर त्या बीट शोधून त्याच्यावरती तयार व्हा. म्हणजे गुणगुणत राहा, तयारी करा की रॅप कसं असतं, रिसर्च करा थोडंफार. यूट्यूब आजकाल सगळ्यांकडे आहे, मोबाईल घरात प्रत्येक घरामध्ये आहे. तर सुरुवात करा, मला असं वाटतं स्वतःपासून की लिखाण कसं असलं पाहिजे. आमचे सगळे रॅपर्स किंवा गायक आहेत त्यांची गाणी ऐका आणि आपले स्वतःचे प्रश्न स्वतः मांडले तर कदाचित म्हणजे तितक्या आतून निघतात आणि लोकांना ते आवडतात की अरे हा बोलतोय तर हे खरं आहे, ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. तर स्वतः म्हणजे स्वतःचे प्रश्न स्वतः मांडा आणि स्वतः तयार व्हा असं मला वाटतं. गौरव, तू जाता जाता काय सांगशील? सर मी हेच सांगेन की जसं रॅपबद्दल सांगायचं झालं तर जे नवीन पिढी जे नवीन पोरं जर ट्राय करतात आहेत, तुम्ही पहिल्यांदा व्यक्त व्हा, स्वतःबद्दल बोला, समाजाबद्दल बोला. आणि प्रेम हाच मुद्दा नाही आहे, त्याच्या पुढे पण तुम्ही जाऊन समाजाबद्दल मांडू शकता. आणि झालं जसं माही म्हणाली की रॅप बीट्स तुम्हाला जसे पद्धतीने अवेलेबल यूट्यूबवरनं होतात आहेत करा. तर पहिले माझं हेच आहे उत्तर म्हणजे मुद्दा हाच आहे की तुम्ही आधी स्वतः व्यक्त व्हा आणि समाजाबद्दल मांडा. सर बरोबर का गौरव बोलला की म्हणजे ज्या आदिवासी आमची मुलं आहेत ना ती खूप घाबरतात, म्हणजे पुढे येण्यासाठी खूप घाबरतात. कॉन्फिडन्स म्हणजे कला खूप असते पण घाबरतात की पुढे कसं जायचं, की काय करायचं हे त्यांना माहीत नसतं. तर त्यांना सर्वांना मी सांगू इच्छितो की घाबरू नका, भीती नका, म्हणजे भीती मनात कसली ठेवू नका, बिंदास घ्या. मोबाईल वगैरे जे काय असेल ते शूट करा, कसं का ना होय पण ते लोकांपर्यंत पोचवा जेणेकरून आपण पुढे जाऊ शकतो. म्हणजे आणि आपले जे काही फेमस होणे किंवा पुढे जाणं हे म्हणजे लगेचच होत नाही, खूप मेहनत करावी लागते त्यासाठी. त्यामुळे सर्वांना सांगतो की सर्वांनी. बरोबर. तुझा शेवटचा एकदा मुद्दा. माझं तर असं सर्व युवांना एक आग्रहाची विनंती आहे की आम्ही तर समजा रॅपर गाणे काढतोच, जशी आवड असेल त्या पद्धतीने तुम्ही त्यामध्ये इन्व्हॉल्व व्हा. परंतु शिक्षण आणि स्वच्छता आणि जे आपल्या समाजामध्ये जे विषय आहेत जे आपल्या समाजाला थोडेसे मागे पडतात तर त्या विषयाकडे थोडंसं लक्ष देऊन
हे कधी सुटतील जेव्हा आपण शिक्षणाकडे जास्तीत जास्त हे करणार, तेव्हा हे हळूहळू हळूहळू संपुष्टात येतील. तर सर्व युवांना आणि सर्व मित्रमैत्रिणींना हेच सांगेन की तुम्ही चांगल्या पद्धतीने शिक्षण घ्या. हो. आणि विशेष म्हणजे तुम्ही आम्हाला बोलवलं त्याबद्दल तर मनापासून तुमचा आभार. म्हणजे आमची एक इच्छा होती की बाबा दरवर्षी तर सण उत्सव साजरे होतात, आज पहिल्यांदा आम्हाला तुम्ही बोलवलं तर खूप मनापासून आनंद एक योग्य होतोय. प्लॅटफॉर्म भेटल्यामुळे हां. आम्ही पण खूप आभारी आहोत. आणि जी तरुण मुलं आहेत याच्या पुढच्या काळात, त्यांनी देखील जर त्यांना काही अडचणी असतील तर हे या लोकांना तुम्ही संपर्क करू शकता. आणि आज आता हे कॅमेऱ्यावर बोललेले आहेत त्याच्यामुळे हे तुम्हाला मदत करतीलच अशी आपण अपेक्षा करूयात. सर नक्कीच. एक शेवटचं मी गाणं बोलणार, कारण म्हणजे आत्ताच माझं लॉन्च झालं आहे. ते गाणं पूर्ण संस्कृतीवरती आहे आणि जल जंगल जमीन जसं आपण बोलतो त्याच्या सगळं त्याच्यामध्ये मी ॲड ऑन केलेलं आहे. तर आपण ते नक्कीच मी बोलायचा प्रयत्न. हो. या देशाचे आम्ही आदिवासी, मूळ मालक आम्ही मूळ निवासी, इथल्या डोंगर दऱ्या दऱ्यामध्ये स्वर्ग वसे आमचे, आदिम जमात आम्ही आदिम रहिवासी, जल जंगल जमीन पूजितो रान, आदिवासी संस्कृती महान, जल जंगल जमीन पूजितो रान, आदिवासी संस्कृती महान, प्रकृतीनं हे दिल जीवन, निसर्गाला आम्ही करतो वंदन, जल जंगल जमीन पूजितो रान, आदिवासी संस्कृती महान, आम्ही पूजतो धरणी मातेला, आम्ही पूजतो झाड उंबराला, आम्ही पूजतो चांद सूर्याला, आम्ही पूजतो वाघ्या देवाला, निळ्या आभाळाखाली आमचं नंदन, नाही आम्हाला काही बंधन, जल जंगल जमीन पूजितो रान, आदिवासी संस्कृती महान, सोनेरी मखमली या रानात, दादा घर माझं या डोंगरात, डोंगर आहे रायगडाचा, पराक्रमी राजा शुभाचा, कडक पारामधून पाण्याचं वाहन, स्वर्गाहून इथे भारी जीवन, जल जंगल जमीन पूजितो रान, आदिवासी संस्कृती महान. क्या बात आहे, सुंदर. तर त्या पुन्हा एकदा आज तुम्ही आलात आमच्याशी, अगदी मनमोकळेपणाने गप्पा मारलेल्या आहेत, तुमची गाणी देखील आपण ऐकलेली आहेत. आशा करूयात आमच्या सर्व प्रेक्षकांना देखील ही तुमची गाणी आवडतील आणि येत्या काळामध्ये अशाच पद्धतीचे नवनवीन रॅप येऊ द्यात, तुमची गाणी येऊ द्यात, नवनवीन विषयांवर तुम्ही बोलत राहात, ह्याच आमच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल. शाहीर संभाजी भगत यांचे जलसे प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचे अनेक म्हणजे जागतिक पातळीवर ते नाव नावाजलं गेलेलं आहे. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात ते एक वाक्य आवर्जून बोलतात, त्याचा उल्लेख आवर्जून त्यांच्याकडनं होतो. ते कुठलाही कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी कुठल्याही व्यासपीठावर असू द्यात ते असं म्हणतात की वी आर नॉट हिअर टू एंटरटेन यू, वी आर हिअर टू डिस्टर्ब यू. याचा अर्थ खूप गर्भित अर्थ आहे या बोलण्यामागचा. आम्हाला फक्त तुमचं मनोरंजन करायचं नाही आहे, आमच्या गाण्यांच्या माध्यमातून, आमच्या रॅपच्या माध्यमातून तुम्हाला विचार करायला भाग पाडणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे. आणि मला वाटतं सचिन, प्रवीण, गौरव आणि माही ही ही तरुण मुलं आज ते काम करत आहेत. त्यामुळं त्यांना पाठिंबा देणं आणि त्यांना समाजाच्या समोर आणणं हे आमचं काम होतं, ते आम्ही केलेलं आहे. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला जरूर कळवा. आणि यापुढे अशा विविध कार्यक्रमांसाठी आणि दररोजच्या सर्व बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा झी 24 तास.